नमस्कार. मी अलकनंदा दुर्गे आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत करीत आहे, अभिनंदन करीत आहे. आपण इथे ऐकणार आहोत रामायणाची पावन कथा अगदी साध्या आणि सोप्या भाषेत. सर्ग 61. यज्ञीय पशु म्हणून पुनः शेप विकत घेतला जातो. यज्ञाकरता आलेले सर्व वनवासी परत जात आहे असे पाहून महातेजस्वी विश्वामित्र त्यांना म्हणाले, दक्षिण दिशेला राहण्याने माझ्या तपश्चर्येत फार मोठे विघ्न आले आहे, म्हणून आम्ही आता दुसऱ्या दिशेकडे जाऊ व तिकडे तपश्चर्या करू. विशाल पश्चिम दिशेकडे 3 पुष्कर क्षेत्र आहेत, तेथे राहून आम्ही सुखाने तपश्चर्या करू, कारण ते तपोवन सुखदायक आहे. असे म्हणून महातेजस्वी महामुनी पुष्कर तीर्थावर गेले व तेथे फळ आणि कंद खाऊन उग्र आणि कठोर तपश्चर्या करू लागले. त्यावेळेस अयोध्यापती महाराज अंबरीश एका यज्ञाची तयारी करत होते. ते तयारी करीत असताना इंद्राने यज्ञीय पशु हरण करून नेला. पशु नाहीसा झाला तेव्हा पुरोहित राजाला म्हणाले, राजा, यज्ञाकरता जो पशु आणला होता तो तुझ्या वाईट नीतीमुळे हरवला आहे. नरेश्वरा, जो राजा यज्ञीय पशुचे रक्षण करीत नाही त्याला अनेक प्रकारचे दोष नष्ट करतात. यज्ञकर्म सुरू होण्यापूर्वीच हरवलेला पशु लवकर घेऊन ये, नाहीतर त्याच्याऐवजी एक मनुष्य बळी देण्याकरता आण. हेच ह्या पापाकरिता महान प्रायश्चित्त आहे. पुरोहिताचे म्हणणे ऐकून महाबुद्धिमान पुरुषश्रेष्ठ अंबरीश राजा हजारो गायी देऊनही बळी देण्याकरता मनुष्य मिळतो का ह्याचा शोध करू लागला. रघुनंदना, निरनिराळे देश, प्रदेश, नगरे, वने आणि पवित्र आश्रम ह्यात शोध करीत असताना अंबरीश राजा भृगुतुंग पर्वतावर गेला. तेथे त्याने ऋषिक मुनी पत्नीसह व पुत्रासह बसलेले पाहिले. अत्यंत कांतिमान आणि महातेजस्वी अंबरीशाने तपश्चर्येने दैदिप्यमान दिसणाऱ्या ऋषिक महर्षींना प्रणाम केला. नंतर त्यांना प्रसन्न करून व त्यांचे कुशल विचारून त्यांना म्हणाले, महाभाग भृगुनंदना, 1,00,000 गायी घेऊन जर आपला एक पुत्र यज्ञीय पशु म्हणून विकत घेतला किंवा दिला तर मी कृतार्थ होईल. मी सर्व देश फिरून आलो, परंतु यज्ञाकरता पशु मिळाला नाही, म्हणून आपण उचित मूल्य घेऊन आपला एकच पुत्र मला द्या. राजाने असे म्हटले तेव्हा महातेजस्वी ऋचिक म्हणाले, नरश्रेष्ठा, मी माझा ज्येष्ठ पुत्र मुळीच विकणार नाही. ऋषिकांचे असे म्हणणे ऐकून त्या महान पुत्रांची माता पुरुषसिंह अंबरीशाला म्हणाली, प्रभो, भगवान भार्गव म्हणतात की ज्येष्ठ पुत्र विकणे योग्य नाही, परंतु आपण हे माहीत करून घ्या की माझा धाकटा पुत्र शुनक हा माझाही फार आवडता आहे. म्हणून राजन, मी माझा धाकटा पुत्र आपणाला कदापि देणार नाही. नरश्रेष्ठा, बहुतेक ज्येष्ठ पुत्र पित्याचे आवडते असतात, तर सगळ्यांचे धाकटे मातांना प्रिय असतात. म्हणून माझ्या धाकट्या पुत्राचे मी अवश्य रक्षण करील. श्रीरामा, ऋचिक आणि त्यांची पत्नी ह्यांनी असे म्हटले तेव्हा मधला पुत्र शनुशेप अंबरीशाला स्वतः म्हणाला, राजपुत्रा, पित्याने ज्येष्ठ पुत्र आणि मातेने धाकटा पुत्र विकण्यास अयोग्य आहे असे म्हटले आहे, म्हणून मी असे समजतो की त्यांच्या दृष्टीने मधला पुत्र विकण्यास योग्य आहे, म्हणून आपण मलाच घेऊन चला. महाबाहो,
रघुनंदना, ब्रह्मवादी मधल्या पुत्राने असे म्हटले तेव्हा अंबरीश राजाला फार आनंद झाला. त्याने 1,00,00,000 सुवर्णमुद्रा, रत्नांची राशी व 1,00,000 गायी देऊन पुनःक्षेप विकत घेतला आणि पुनःक्षेपाला बरोबर घेऊन तो राजधानीकडे निघाला. महातेजस्वी, महायशस्वी राजर्षी अंबरीश पुनःक्षेपाला लवकर रथात बसून त्वरेने तिथून निघून गेला. हा सर्ग 61 इथेच संपत आहे. आपल्या सगळ्यांना हा सर्ग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. जय श्रीराम.